इथं आल्यावर गेटच्या बाहेरच कार्तिकीचा ओम नमः शिवाय जाप चालू होता आणि सोबत तिचे हावभाव पण बघण्यासारखे होते. पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असणारे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेले हे पेशवाईतील अतिशय प्रसन्न शिवमंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मध्ये स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पेशवेकालीन स्थापत्यकलेचा नमुना असणाऱ्या आणि पुण्याची जुनी आठवण सांगणाऱ्या गर्द झाडीत लपलेल्या मृत्युंजयेश्वर मंदिराकडे. हे मंदिर पुण्यातील कोथरूड येथे करवली रस्त्यावर आहे. मी सध्या जिथे उभा आहे म्हणजे मांजरेपासून साधारण 21 ते 22 किलोमीटर अंतरावरती ते मंदिर आहे. तर आपल्याकडे आहे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत. तुम्ही त्या ठिकाणी बसने सुद्धा जाऊ शकता. हडपसरून काही बसेस त्या ठिकाणी जातात आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलेही वाहन करायची गरज पडणार नाही. तर चला मग आज आपण या ऐतिहासिक मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, या मंदिराला भेट देण्यासाठी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर पण पहा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मृत्युंजयेश्वर मंदिर पाहूया. तर मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय आता स्कूटीवरून. फार ऊन आहे, 4 वाजलेत तरी. तर जवळपास 21 ते 22 किलोमीटर प्रवास करून फायनली आम्ही या कर्वे रोडवर असणाऱ्या मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर समोर तुम्ही हा रस्ता बघू शकता. हा आहे कर्वे रोड आणि ऊन तुम्ही बघू शकता. अतिशय कडक ऊन या ठिकाणी आहे. याच मंदिराच्या बाहेर या ठिकाणी ही फुलांची दुकाने आपल्याला दिसतात आणि हा आहे या मंदिराचा बाहेरचा गेट. आणि इथे आल्यावर कार्तिकेचा ओम नमः शिवायचा जाप चालू झालेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होते. तर कार्तिकेने इशारा केला आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. तर या ठिकाणी मंदिर ओपन असलेली वेळ लिहिलेली आहे. सकाळी 6 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असतं. या ठिकाणी हा पोस्टर लावलेला आहे. एक बेलाचे पान देखील शिवशंकराला प्रसन्न होण्यासाठी पुरेसे आहे. तर या ठिकाणी आहे हा चप्पल स्टँड. तर कार्तिकीने आपली चप्पल ठेवलेली आहे आणि इथेच डाव्या बाजूला हातपाय धुण्याची जागा आहे. तर कार्तिकने सुद्धा या ठिकाणी हातपाय धुतले. हातपाय धुवून आतमध्ये आपण मंदिरात जात असतो. आणि वरती बघू शकता तुम्ही, गर्द झाडीत लपलेलं असं हे मंदिर आहे. कधी कधी तुम्हाला सुद्धा चकवा मिळू शकतो, कारण या झाडांच्या गर्दीमध्ये हे मंदिर स्पष्ट दिसून येत नाही. पण बाहेर जो बोर्ड आहे त्या बोर्डावरती तुम्ही नाव वाचून आतमध्ये नक्कीच येऊ शकता. आता आपण आलोय या मंदिराच्या प्रांगणामध्ये. तर या प्रांगणामध्येच हा बोर्ड आपल्याला दिसतो. थोडंसं झूम करतो. तर या बोर्डवरती या मंदिराचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी रेखाटला आहे. तर तुम्हाला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉटमध्ये वाचू शकता. याच मंदिराच्या परिसरामध्ये एका पारावरती वृक्षाच्या खाली एक मूर्ती आहे. तर ती मूर्ती कोणती आहे ते आता आपण बघूया. कार्तिकी पायऱ्या चढून वर आलेली आहे. तर ही जी मूर्ती आहे ही मूर्ती मारुतीची मूर्ती आहे. तर या ठिकाणी आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं. संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत. ऊन फार आहे. ऊन कमी झालं की या ठिकाणी गर्दी वाढायला लागेल. तर बघू शकता, गर्द झाडीत लपलेलं अतिशय सुंदर आणि प्राचीन शिवमंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सध्या या ठिकाणी कुणी नाहीये. 4-5 भक्तजण आहेत. हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढायला लागेल. काळा पाषाणात बांधलेलं अतिशय प्राचीन हे शिवमंदिर आहे. खाली उतरून जात असताना कार्तिकीच्या समोरून काही कबुतरं उडली आणि कार्तिकी खूप घाबरली. हे बघा, किती सुंदर असे या ठिकाणी कबूतर आहे. पोट भरण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहेत. तर याच मंदिराच्या समोर या ठिकाणी नंदीची काळा पाषाणातील ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. तर चला मग आता आपण या मंदिराचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके
यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा दाजीबा फडके यांची कन्या सौ राधाबाई यांचा विवाह रावबाजी उर्फ बाजीराव द्वितीय पेशवा यांच्याशी झाला. या विवाहाच्या वेळी फडके यांच्या मालकीचा कोथरूड येथील बगीचा आंदण म्हणून देण्यात आला. त्यावेळी नुसता बगीचा देणे नको म्हणून याच बगीच्यामध्ये श्री मृत्युंजयेश्वर मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. तर आता आपण आलोय या मंदिराच्या सभामंडपामध्ये. तर तुम्ही बघू शकता याची रचना कशा प्रकारे केलेली आहे. काळा पाषाणात बांधलेलं अतिशय प्राचीन शिवमंदिर हे आहे. हे जे मंदिर आहे हे मंदिर श्री देवदेवेश्वर देवस्थानामार्फत चालवलं जातं. तर आतमध्ये तुम्ही बघू शकता हे शिवपिंड आपल्याला दिसते. तर या ठिकाणी हा गेट बंद आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाहता येणार नाही. जरी या ठिकाणी मेट्रो चालू केल्यामुळे पुण्याने आधुनिक जगामध्ये पाऊल ठेवलं असलं तरी पण हे जे मंदिर आहे हे मंदिर पुण्याची जुनी आठवण करून देणारे मंदिर असं संबोधलं जातं. तर याच गाभाऱ्याच्या बाहेर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. तर या ठिकाणी श्री विष्णूची मूर्ती आहे. आणि एकीकडे श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. तर अशा या मूर्त्या या ठिकाणी आहेत. तर आता आपण जातोय प्रदक्षिणा घालण्यासाठी. तर कार्तिकी पायऱ्या उतरून खाली आलेली आहे. प्रदक्षिणा घालत असताना समोर आम्हाला ही खोली दिसली. तर या खोलीला नाव दिलेलं आहे पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके कक्ष असं या खोलीला नाव दिलेलं आहे. तर अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. गर्द झाडीत असल्यामुळे हे मंदिर सहसा दिसून येत नाही लवकर. त्यामुळे बाहेर जो बोर्ड आहे त्या बोर्डवर तुम्ही पाहून आतमध्ये येऊ शकता. या मंदिराला भेट देण्यासाठी हडपसरवरून स्वारगेटवरून बऱ्याच बसेस या ठिकाणी येतात. आणि जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हॅन असेल तर आणखीनच बेस्ट होईल. आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही वाहन करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली के यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.